नमस्कार मित्रांनो, मी गोव्यातील अगोडा फोर्ट हा ऐतिहासिक किल्ल्याची माहिती देणार आहे. गोव्यामधील एक ऐतिहासिक पोर्तुगीज किल्ला आहे अगोडा फोर्ट. 1609 पासून ते 1612 या काळात बांधला. हा किल्ला ऐतिहासिक असून पोर्तुगीजांनी 1609 मध्ये बांधकाम सुरू केले आणि 1612 मध्ये ते पूर्ण केले. या किल्ल्याचा वापर पोर्तुगीजांसाठी गोव्याचे रक्षण करण्यासाठी होत असे. 1624 मध्ये माय द आग्वा माझा पाणी या नावाची पाटी येथे बसवण्यात आली, कारण या ठिकाणी एक नैसर्गिक पाण्याचा झरा होता. अगवाडा हे नाव पाणी या शब्दावरून आले आहे. तिथे एक दीपस्तंभ आहे. 17व्या शतकात जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी एक दीपस्तंभ उभारला गेला. 1817 मध्ये याचे नूतनीकरण करण्यात आले आणि त्यात तेलाचा दिवा लावण्यात आला. नंतर सेंट ऑगस्टीन मनोऱ्यातील घंटा येथे आणून घड्याळातून वेळ दर्शवण्यासाठी वापरण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वारीनंतर बार्देशमधील लोकांनी या किल्ल्यात आश्रय घेतला. फ्रेंच आक्रमणाच्या काळात 1799 ते 1815 या काळात हा किल्ला ब्रिटिश सैन्याचा तळ होता. औरंगजेबाच्या युद्धनौकांनी 1684 मध्ये हल्ला केला होता. सध्याची अगोडा फोर्ट किल्ल्याची स्थिती आता एक लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे, जिथे 17व्या शतकातील पोर्तुगीजकालीन वास्तुकला पाहता येते. येथे एक तुरुंग देखील आहे, जो पोर्तुगीजांनी बांधला होता आणि तेथील जेलच्या समोर व लाईट हाऊसच्या समोरून आपल्याला डॉल्फिन पाहण्यासाठी बोटीतून एक राईड देतात. तिथे डॉल्फिन आपल्याला ब्ल्यू पाण्यात, समुद्रातील पाणी एकदम ब्ल्यू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डॉल्फिन बघायला भेटतात. एकदम समोरासमोर बघायला भेटतात. खूप छान वाटतं. एक नंबर आहे. कधी आला तर नक्की डॉल्फिन राईड करा आणि अगोडा फोर्ट किल्ला बघा. खूप छान आहे. किल्ल्याच्या कडेने